तर नमस्कार, आज माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो पेप किल्ल्यावर. तर पेप किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला कर्जत तिथे यायला लागेल. कर्जतवरून तुम्हाला माथेरानला यायला लागेल. तिथून तुम्हाला पेप किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. चला आता दाखवतो तुम्हाला पेप किल्ला जाण्याचा वाट. तर आता आम्ही माथेरानला आलो आहोत. पेप किल्ल्याला जाण्यासाठी इथून वाट सुरू होते. इथून आहे गणपतीच्या कड्यावर जायची वाट आणि इथून टॉय ट्रेनची वाट आहे. इथून सरळ आपल्याला जायचं आहे. तर चला आता एक सुरू करतो. गणपती अप्पा मोरया. जर तुम्हाला वरती यायचं असेल तर तुम्हाला इकोने यायला भेटेल तुम्हाला. आणि एका माणसाचा इकोला यायचा 100 रुपये तिकीट आहे आणि जायचं 100 रुपये तिकीट आहे. तर आता आम्ही पटरीवरनं चालू इथून सरळ. पावसाळ्यात आल्यावर नुसते धबधबे बघायला भेटतात. सगळीकडे धबधबेच आहेत. पुढं धबधबे. अद्भुत सह्याद्रीचं दृश्य या फोटोवर येईल. तर आता इथे कड्यावरचा गणपतीचा पोस्टर लावलेला आहे. कड्यावरच्या गणपतीचा पोस्टर बघल्यावर तिथूनच पुढे सरळ जाणं एक वाट आहे. हा समोरच दिसतोय हा पेप किल्ला आहे. इथून कड्यावरच्या गणपती जाणारा रस्ता. तर इथं महादेवाची छोटीशी मूर्ती आहे आणि इथूनच पुढे वाट आहे गणपतीच्या कड्याजवळ जायची.
तर आता रेल्वे पट्टीवरनं खालती आल्यावर 2 वाटा येतात, एक कड्याच्या गणपतीजवळ जाण्यासाठी आणि उजव्या साईडला पेप किल्ला. तर आता आम्ही कड्याच्या गणपतीवर जाऊन दर्शन घेऊन येतो पहिले. तर आता आम्ही कड्यावरच्या गणपतीजवळ पोहोचलो. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि इथून आता पेप किल्ल्याकडे निघू. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतो पेप किल्ल्याकडे. पावसाने पण जरा विश्रांती घेतलेली आहे. ट्रेक करायला आता मस्त वाटते. आणि इथून सुरू झाला आता आमचा पेपचा ट्रेक. आता इथून जरा वाट जरा घसरडी आणि निसरडी आहे. वाट निसरडी पावसामुळे तर येताना चिखल झाला आहे. शूज घालून हे बघा काय परिस्थिती आहे इथली. चित्त थरारक परिस्थिती आहे इथली. कलशी तर आता इथून थोडी निसर्ग वाट होती ती आम्ही पार केलेली आहे. तुम्ही येताना जरा काळजी घ्या, सावकाश या. चला आता खूप वेळ झालेला आहे. काळजी घ्या.
सुटलेले आहे. सगळीकडे धुका आहे. आता आम्ही गडाच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत. इथं एक मंदिर आहे. धुक्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल पण एक ते मंदिर आहे इथं. तर श्री दत्ताचं मंदिर आहे. दिगंबरा पेप किल्ल्याच्या मंदिर आहे वरती आणि इथून आता दर्शन घेऊन आता आम्ही आणि इथं खूप धुका असल्यामुळे इथं पण काय धुका जात नाही. आता आम्ही 1:30 वाजलेला आहे. सकाळी 9:30 वाजता सुरू केला ट्रेक. आता आम्ही वरती पोचलो 1:30 वाजता. सगळीकडे धुका काय दिसत नाही. वाट पण निसरडी झाली. त्याच्यासाठी तुमची पायात बुट्ट पाहिजे, चांगल्या ग्रिपवाली. फोकस तर कर. कट झालाय त्याचा. नुसतं टेडची झाल्यात ना. आता आम्ही पेप किल्ल्याच्या बुरुजावर आलेलो आहोत. इथं रोपवे सुद्धा आहे. बघू शकता इथं रोपवे. माथेरानला पेप किल्ल्यावरून माथेरानला जाण्यासाठी रोपवे. तर आता थोड्यात पुढे आलोत आम्ही.
आणि इथं पाण्याच्या टाक्या आहेत, 3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि इथं एक मंदिर आहे. नंदी आहे बघ अशी. ओम नमः शिवाय. आता आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला खालती. तर आता आम्ही पोहोचलेलो आमच्या बेस पॉईंटला. इथून ट्रेक सुरू केली, इथून पटरी आहे इथून सरळ. आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओपर्यंत मध्ये. तोपर्यंत बाय.